नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सीकेपी लोकांना बोंबील फार प्रिय असतो। बोंबलाची भजी, तळलेले बोंबील हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असतील। आज आपण बोंबलाचं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हे मध्यम आकाराचे बोंबील आहेत। म्हणजे खूप जाडे बोंबील घेतले की त्याला केस असतात, तर ही साईज चांगली आहे। हे 10 तुकडे आहेत, म्हणजे एका बोंबलाचे 2 तुकडे केलेले आहेत। हिरवं वाटण, या हिरव्या वाटणात 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण आहे, पाव कप चिरलेली कोथिंबीर आहे आणि 1 चमचा ओलं खोबरं आहे। आता ह्याच्यातली हिरवी मिरची घेतलेली नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्यायला हरकत नाही। 3 चमचे चिंचेचा कोळ आहे। खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशा प्रकारे चिंचेचा कोळ आहे। 3 चमचे गोड तेल आहे। पाव कप बारीक वाटलेलं ओलं खोबरं आहे। पाव चमच्याहून अर्धा हिंग आहे। अर्धा चमचा हळद आहे। 1.5 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा मीठ, 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। कालवण करायला आपल्याला पाणी लागेल। आता आपण प्रथम मसाला तयार करून बोंबलाला सोडून ठेवणार। 1 तासभर बोंबील आपण तसेच ठेवणार आणि नंतर आपण कालवण करणार। ह्या वाटीमध्ये आपण मसाला तयार करूया। थोडीशी चिंच आपल्याला बाजूला ठेवायचे, म्हणजे जेव्हा आपण बोंबील फोडणीला टाकणार तेव्हा सवताळताना थोडीशी चिंच घालायचे, म्हणून 1 चमचाभर चिंच मी ठेवते। 2 चमचे चिंच, हिंग, हळद, मीठ, तिखट। आता हे एकत्र कालवूया। आणि बोंबलाला लावून 1 तासभर आपण झाकून ठेवू। आता 1 तासाभरानंतर आपण कालवण करायला सुरुवात करू। कढईमध्ये तेल तापलेलं आहे। ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या त्या जरा ब्राऊन करून घ्यायच्या, काळ्या नाही होऊन द्यायच्या। लसूण काळा झाला की तो कडवट लागतो। अजून थोडा ब्राऊन व्हायला पाहिजे, पांढुरकाच आहे। हा पाता लसूण ब्राऊन झालेला आहे। बोंबलाला सर्व वाटण वगैरे लावून 1 तास झाला आहे। त्याच्यावर बोंबील घालून
जरा हलवायचे आणि मग चिंच घालायचे त्याच्यात चवताळण्यासाठी. म्हणजे कढईला चिकटणार नाहीत ते हलवल्याने. बोंबील फार लवकर तयार होतात. ही जी आपण चिंच ठेवली आहे ती त्याच्यावर घालू. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. या भांड्यामध्ये पाणी घालून सर्व भांड पण साफ करून घेऊ. ते पाणी आधी घालू. तीन टेबलस्पून पाणी मी आत्ता घातलं आणि आधी 1 टेबलस्पून घातलेलं. जाड पातळ कसं असं हवं ते तुम्ही पहा. तिखट, मीठ, तेल कसं वापरायचं, किती वापरायचं हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. आपल्याला अजून खोबरं घालायचंय त्यामुळे थोडं पाणी मी अजून घालते. 1 चमचा पाणी, 1 टेबलस्पून पाणी अजून घातले. तर ह्याच्यात आपण खोबरं पण लगेच घालू. म्हणजे त्याला उकळी आली की आपलं कालवण तयार होईल. ते बोंबील म्हणजे तसेच अख्खेच्या अख्खे राहतील. खोबऱ्याने जाडपणा पण चांगला येतो. असे अलगद हलवायचे. आता चांगलं खदखदलं की नंतर आपण गॅस बंद करू. हे पहा चांगली उकळी आले, छान खदखदले. बोंबलाचा रंग बघूया आपण. हे पहा बोंबलाचा रंग बदललेला आहे. नाहीतर मग ते सगळे विरघळून जातील रश्श्यामध्ये. खूप हलक्या हाताने त्याला हलवायचंय. आपलं बोंबलाचं कालवण तयार झालेलं आहे. बोंबलाचं कालवण व्हायला फार वेळ लागत नाही. आता मी गॅस बंद करते. गरम गरम आंबट तिखट बोंबलाचं कालवण आणि छानसा वाफाळलेला भात जेवायला जरा जास्तीच मजा येते नाही का. आणि त्यामुळे त्या बोंबलाचं कालवण आणि भाताच्या कॉम्बिनेशननी 2 घास जरा जास्तीच जेवले जातात. आपल्याला अजून असेच वेगळे वेगळे व्हिडिओ बनवायचे आहेत. नॉन व्हेज, व्हेज, गोड, तिखट असे पदार्थ आपण बनवत राहूच. आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल अशी मला खात्री आहे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवाल आणि ते सुद्धा लाईक करतील, सबस्क्राईब करतील अशी मला आशा वाटते.